नमस्कार, मी प्रियाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। झाऱ्याचा वापर न करता मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये पाणी टाकून पिठामधील सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं। एकही गुठळी राहणार नाही। नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल टाकून तेल तापले की त्यामध्ये भज्जे टाकून घ्यायचे। भज्जे चांगले फ्राय होऊ द्यायचे। दोन्ही साइडने त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। भज्जे तळल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। प्लेटमध्ये काढून झाल्याच्या नंतर ते भज्जे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे। आता आपण पाक करणार आहोत। पाकासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे। पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। नंतर पाकामध्ये थोडीशी वेलची पूड, खायचा रंग, ऑरेंज कलर टाकू शकता। माझ्याकडे नव्हता म्हणून मी येलो कलर टाकलेला आहे। पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। नंतर जे आपण भज्जे केलेले होते ते मिक्सरला फिरवून घ्यायचे। जास्त बारीक हे वाटायचं नाही किंवा मोठाडी वाटायचं नाही। छोटी बुंदी होईल या आकारामध्ये वाटून घ्यायचं। बघू शकता तुम्ही। नंतर माझ्याकडे थोडे काजू होते ते मी पाकामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला 1 तारेचा पाक करायचा आहे। 1 तारेचा पाक करून झाल्याच्या नंतर जे आपण वाटण केलं होतं ते पाकामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस कमी ठेवायचा। व्यवस्थित पाकामध्ये मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे छोटे लाडू बांधायचे। बघू शकता तुम्ही आपले लाडू किती छान झालेले आहेत। अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब आणि लाईक करा। बाय।